हॅलो फ्रेंड, मी तुमच्यासाठी एक स्टोरी घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे माझ्या शेजारच्या काकूची. माझ्या शेजारची काकू माझ्यापेक्षा वयाने 5-6 वर्षांनी मोठी आहे आणि दिसायला बी फार सुंदर आहे. असेच एका दिवशी मी माझ्या शेतात दार धरत होतो आणि काकू बी राहणं माझ्या शेजारीच होतं. मी माझ्या मक्काच्या रानात दारं धरत होतो आणि शेजारची काकू ऊसात दारं धरत होती. ती छोटासा ऊस होता आणि टायमिंग माझं 4च्या नंतरच होतं. आम्ही दोघे एकमेकाकडे बघत होतो. दार धरता धरता काकू मला म्हणाले, "अरे काय करतोयस? दारं किती मोडली आतापर्यंत?" काकूला म्हटलं, "काकू चालू आहे, आत्ताशी एकच दार मोडलं आहे. तुमची झाली का दारं धरून? पाणी चाललं आहे का बरोबर?" तर काकू म्हणाले, "पाणी तर चाललं आहे बरोबर, पण मला काय दारं आवरणं आहे रे. धरायला थोडं मोडू लागतोस का दारं?" तर मी म्हटलं, "हां काकू, मोडू लागणार की दारं तुम्हाला." आणि 4 साईडने पूर्ण बागायत असल्यामुळे आम्ही दोघं शेजारी दारं धरत असल्यामुळे कोणाला समजून येत नव्हतं. त्यामुळे काकूपाशी मी गेलो आणि जाऊन मी एक दार मोडलं. जसं दार मोडलं तसं काकू बोलली, "तू तर चांगली दार धरतोस, पाणी बी चांगलं तुमचं बघ, टाईम भेटला तर माझे बी पाणी काढायचं एकदा." तेव्हा मी म्हटलं, "काकू तुम्ही म्हटलं तर आत्ताच ऊसात आपण ऊस मोडून रस काढूया." तर काकू बोलली, "हां चालेल." तर मग आम्ही दोघं मोडून आमच्या मकाकडे आलो. मकाकडे आल्यानंतर मी घरून पोतं घेऊन आलेलो. खाली पोतं आम्ही दोघेजण तिथं बसल्यानंतर काकू बसताना काष्टा घातलेला होता. हा कोण तेव्हा काष्टा खोलला आणि मागे असे बांधताना बसताना काकूचा मधला मला पपई दिसली, जो की ती चिरलेली होती तेवढी मस्त आणि सुंदर. आणि त्या पपईमधून असं वाटत होते की थोडं थोडं पाणी मला आल्यासारखं. पण काकूला आता गरम तरी करायचं कसं, म्हणून काकूला म्हटलं, "काकू तुमचं पाण्यातून पाय भरलेले आहेत दोन्ही. आम्ही थोडं तुमचे पाय दुखायला लागलेत म्हटले. मी तेल घेऊन आलेलो आहे, तुमचं मालिश करतो पायाची." तर काकू तयार झाली. बघू म्हटली, "तू कसा मालिश करतोस?" म्हणून काकूला मी झोपवलं आणि काकूला म्हटलं, "काकू तुम्ही पायावर करा, मी तुमच्या पायाची मालिश करतो." जसं काकूने मालिश चालू केली, माझा हात लागतंच काकू जास्त गरम टाईप झाली आणि काकू म्हटली, "लवकर कर रे, माझ्या पायाची मालिश खूप दुखतात. पायापेक्षा वरती थोडी माझी पपई जिथून चिरलेली जिथे जास्त दुखायला सुरुवात व्हायला लागलेली आहे." काकूला म्हटलं, "काकू तुम्ही 10 मिनिटे थांबा, मी तुमच्या मालिश करून पपईमध्ये परत ऊस मीच घालणार आहे." काकू म्हटली, "चिरलेल्या पपईमध्ये तू कधी ऊस घालतोस? मला आता राहावं ना." तर काकू म्हटलं, "थांब ना, आधी तुझ्या आंब्याचा रस मला 2दा प्यायचा आहे." मग दोन्ही आंबा मी दाबून दाबून रस काढला. तेव्हा काकू म्हटले, "तूच रे मस्त रस काढलास, आता माझ्या पपईमधून एकदा मस्तपैकी रस काढ." पण रस काढण्याच्या आधी एकदा ती तोंडातून पाणी पिऊन टाकले चिरलेल्या पपईचा आणि थोडा वेळ त्याचा सुगंध घे. मी म्हटलं, "काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी चिरलेली पपईला चांगली अजून चिरतो आणि पपईमध्ये तुम्ही म्हणाल तसं तेवढा मोठा ऊस मी घालतो." आमच्या दोघांची सुरुवात झाली. काकूला फार भारी वाटलं. एवढं भारी वाटलं की काकू आणि मी जेव्हा बी रानात येईल तेव्हा आम्ही मिळून येतो आणि काकूच्या आंब्यातून रस काढतो आणि मला पपईमधला रस, चिरलेल्या पपईमधला रस काढा मस्त वाटतं. जेवढा मी विचारलेला पपईमधला रस काढतो तेवढा पण काकू माझ्या बाबुरावला खूप गोळसत असते. गुळ असताना कधी कधी माझ्या बाबुरावला मस्तपैकी तोंडातून एकदा फिरवून काढते आणि त्यातून सुद्धा रस बाहेर काढते. तेव्हापासून काकूला मी डॉगीसारखा घेत असतो. काकू जेव्हा माझ्यासोबत येते तेव्हा त्याला खूप भारी वाटतं आणि एकदम मस्त तिला मी फील होत. म्हणून मला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी काकूच्या पपईमधला रस 100% काढतो. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला नक्की सांगा. मी एक नवीन स्टोरी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.